मी तुला बरोबर टिक्का लावेन. मी तुला बरोबर टिक्का लावेन. तुम्हाला बरोबर टिक्का लावायचा. आपण चेडाला लावायचा. एवढी चांगली तयार झाली मी. मोठा बनवणार जास्त. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते बाहुराया रे. वेड्या बहिणीची वेडी माया. वेड्या बहिणीची वेडी माया. तुझं बरोबर स्माईल. मिठाई देतो. हे दोघांनी इथे बघा. दादाकडे बघ. स्माईल. हा 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 पूर्ण का. अरे बस बस चल. तांदूळ त्याला वेड्या लागलं अरे अरे बोल आता. सोनियाच्या बोल का ना. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते बहिणी. बहिणी राया. तांदूळ लाव तांदूळ. अरे का फटाफट काढतोय. तरी तू दरवाजा जरा गाणं बोल. अरे ओळखताना बोलेल ना. आता गेला बोलेल. ओळ तांदूळ टाक दोघांवर. गाणं बोल. सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते बाहुराया. नमस्कार मंडळी, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते आहे. दिवाळी एन्जॉय करताय की नाही. आणि आज आहे भाऊबीज. तुम्ही भाऊबीजेचे व्हिडिओ आमचे बघितले असतील. शौर्य आणि रुद्राला त्याच्या मामाकडे जायचं होतं म्हणून आम्ही सकाळीच भाऊबीज केली. पण संध्याकाळची एन्जॉयमेंट अजून बाकी आहे. खूप धमाल येणार आहे आज. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. तर इथे काजू कतली बनते बघा. शेप बघा. काजू कतली फ्राय होते. हे त्या दिवशी आणलेले हलवे आहेत ते आज बनवतोय. आज भाऊबीजेला मस्त वार आलाय बुधवार ना मम्मी. हो मस्त पहिला. मला 2 वर्षामध्ये आजचा दिवस मच्छीचा म्हणजे असा आलाय नॉनव्हेज. हा नाहीतर मग व्हेजच येतो ना. 2 वर्ष व्हेजच होता. या वर्षी नॉनव्हेज आलाय. मज्जा आहे. जरा भावा बहिणीने नॉनव्हेज खायला भेटेल सगळं. खायला भेटेल. मज्जा. आणि आमच्या इथे आता हलव्याचे पीस जे आहेत ते फ्राय होत आहेत. अजूनपर्यंत फ्रेश राहिलेत ना मम्मी हे. हो मस्त रे ताजे. त्या दिवशीचे पापलेट कसे होते. ते पण छान होते. एकदम फ्रेश होते आणि खायला अगदी म्हणजे भरलेले पापलेट छान लागले. एकदम मस्त खायला. आम्ही त्या दिवशी भरलेले पापलेट केलेले. मम्मीला खायची जास्त इच्छा होती. मस्त झाले. एकदम छान झाले. रेसिपी बनवली आहे ना आपण. हो रेसिपी दाखवली आहे ती. तुम्ही जरा जाऊन बघा. भरलेले पापलेट आणि बनवून बघा. खूप छान होतात. चला आता आपण जेवण बनवून घेऊया. सगळे आता थोड्या वेळात येतील. सो आम्ही सगळे तयार झालेत आणि इथे बघा सगळे आलेत. मावशी मामा सगळे आलेत इथे. आणि हा बोलतो मला दाखव ना. काय बोलशील. हाय कर. हाय. तुझं नाव काय. तर मी आज कशी दिसते ते पण सांगा कमेंट करून. आणि इथे आजची रांगोळी कशी वाटली लाईक करा रांगोळीसाठी. आणि माझ्या बहिणी आज मला मदत करतायत दिवे लावायला. तिकडे जुई आहे. इथे कस्तुरी आहे
आणि आज घरात पूर्ण गडबड चालू आहे दिवसभर. मी सकाळनंतर डायरेक्ट आता संध्याकाळी सुरुवात केली, कारण का दुपारी पण गडबड चालू होती. जेवण वगैरे झालं, रांगोळी काढली, म्हणून मग त्यानंतर आता डायरेक्ट तयार होऊनच ब्लॉग स्टार्ट केला. कारण आमची भावी संध्याकाळी असते आणि एकत्र असते. सांताक्रूजला मी गेली नाही आज, कारण का माझी तब्येत पण थोडी डाऊन आहे. आणि रक्षाबंधनला जाऊन आलो, तुम्ही ब्लॉग बघितला नसेल ते पण नका. मावशीने मला आठवण केली आता रक्षाबंधनच्या ब्लॉगची. काय कॅमेरा पाहिजे तुला? काय करणार कॅमेरा घेऊन? फोटो काढणार? फोटो नाही, व्हिडिओ काढते मी. हा, मी व्हिडिओ काढते. हा बघ सरू, तू माझे व्हिडिओ बघतोस ना? आणि तुला माझे कोणते व्हिडिओ आवडतात? आणि फिशचे रेसिपी आवडतात. म्हणजे फक्त रेसिपीच आवडतात? तीनच आवडतात. रेसिपी आवडतात. ब्लॉग आवडतं मला आणि रेसिपी पण आवडते. जर नाही केलीस, नो पोके टिक्का लावला नाही तर मी तुला बरोबर स्क्रब करीन. मी तुला बरोबर टिक्का लावेन. तुम्हाला बरोबर टिक्का लावायचा. आपण येडाला लावायचं. आपण सेटिंग चालली आहे इथे. आपण काय बोलते जुई? बरोबर लावतच नाही कधी. काय टिक्का असं करून टाक. आपण नेहमी नॉर्मल लावतो. हा उगाच आईने त्याला समजावून सांगितलं बरोबर लावायचा. नाही लावलास तर त्यावेळेला जर मी विसरलो तर आई आमचा दादा काय करतो, छोटा दादा ते सगळे भाऊ स वाले एका मळेचे मनी. तुम्ही लोक अशी टिक्का लावता म्हणून आम्ही हा बघ असा टिक्का असतो तो चांगला असतो ना आई. मग आता आम्हाला लावायचा असा लावायचा. असं नाही, असं लावायचं एकदम. एक मिनिट आपली डील आहे त्या. आणि जर आपला वरबटवला त्याच कुंकुने त्या पूर्ण तोंड व्हिडिओ बनेगा. तर आता पहिला मोठ्यांची भावीज होणार आहे. मोठ्या बहिणींची सगळ्या लाईन लागेल. 2 मामांची भावीज होईल. भावांची भावी झाली. आता भाऊ बहिणीला ओवाळणार आहेत. हवा आली फटाके आले म्हणून.
तो आता मोठ्यांची भाऊबीज झाली, आता आमची भाऊबीज होणार आहे. हे आमचे भाऊ बसले आणि ही आमची आरतीची प्लेट. पहिला नंबर कोणाचा आहे? तुझा आहे, नंतर माझा. चला. द्रौपदीला सखारे भेटला, पाठीशी राहू दे छाया, तशी पाठीशी राहू दे छाया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही, वेड्या बहिणीची वेडी ही माया. गिफ्ट आहे. देवा तुला काहीच नाही घेतलं आम्ही. नाही घेतलं या आता आई शपथ त्याला नाही घेतलं. बापरे. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. किती गिफ्ट झाले जमा? हा गिफ्ट किती जमा झाले? 2, 3, 5, 6, 10. ग बाई एवढे 10 गिफ्ट मला दे नाही. मला कॅडबरी. मामा की प्रथा में आगे चलाऊंगा. माय खाशीला शुभम. जबरदस्त म्हणजे शुभम नाही. अरे मी आई बघते. बस जर लावला असता आम्ही प्लॅन केलेला त्याला केला असता. तांदूळ असे पण लावतो रे. नाही देत बाबा कोणाला. मोठेच घेतलेले. तेवढीशी मिठाई बनवतोय कंजूस. अरे आरती कोण गरम गरम व्हायला मला गरम. आईचा मान राखलाय त्यांनी, नाहीतर मग गेला असता. तांदूळ लावले खूप लावले. आज ना बरे काय भाऊबीजला गेली ना सगळी. हरवणार कोण? अरे मायो लय कंजूस भाऊ आहे. मिठाईचं एवढंसं गाणं बनवतो आम्हाला. एवढं भाऊ खायला पाहिजे गोरसावले नाही एवढूसा बनवतोय. अरे व्हायची काय मला एवढं. आज लास्ट डे आहे. आज दिवाळीचा लास्ट डे आहे, म्हणजे तुळशीच्या लग्नापर्यंत तरी चालू फटाके. रेडी
फटाक्यांचा आवाज येतोय ना. तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी चालू असणार आहे, पण आज 3 दिवसाची दिवाळी संपली आहे आणि 3 दिवस दिवाळीचे कसे गेले ते कळालंच नाही आपल्याला. लगेच जातात 3 दिवस. आजचा दिवस पण फटाफट गेला. कालच्या दिवसात आम्ही जास्त काही केलं नाही म्हणून मी ब्लॉग नाही केला. आणि आता इथे फोटोशूट चाललाय शुभमचा. शुभम, आज कसं वाटलं? मस्त वाटलं. मजा आली? मजा आली आता. आणि दुपारचा हलवा खायला कसं वाटला? जबरदस्त होता, मस्त होता, टेस्टी एकदम होता. खाऊन मजा आली. आता फटाके फोडतोय थोडे राहिलेले उरलेले. दिवाळी आता संपते. थोडा असा वाईट वाटतंय, 3 दिवसात पटकन गेली ना दिवाळी. असं वाटतं अजून राहायला पाहिजे. लहानपणीची मजा वेगळी होती. लहानपणीची वेगळी होती, पण आता पण असे फटाके जरी नसले तरी पण लाइटिंग तो सगळा ताज एकदम हे मजा येते. म्हणजे सगळं आनंद आणि सुख असं वाटतं की सगळीकडे सगळे हॅपी आहेत, तर मजा येते. पण आता थोडा उद्या लगेच सगळं परत शांत. आता एवढा फटाक्यांचा आवाज येतो तर उद्या येणार. तर आम्ही आज परत फटाके फोडतोय कारण का ह्या दोघी नव्हत्या त्या दिवशी. आज राहिलेले फटाके फोडतोय. शौर्य गेलाय तिकडे. शौर्य, आम्हाला मिस करतोयस की नाही? बघा ह्याला इथे राहून मजा येते ना. चप्पल घेते. मला चक्राची भीती वाटते. का माहितीये? पहिलं आहे ना, बापरे मी चप्पल नाही घातले. पहिलं आहे ना, आम्ही असं चक्रामध्ये नाचायचं सगळे, मजा येते ती. आणि मी एकदा चप्पल नाही घातले, नाचत होती आणि पूर्ण जे हे होते ते माझ्या पायाला लागलेले, फोड आलेले पायाला. मला भीती वाटते तिथपासून बाबा चक्रामध्ये. काय वाटतंय रे इकडे येऊन? मस्त वाटतंय. किती म्हणजे की टाइमनी थोडंसं मजा येते. मजा येते. आता अभ्यासच करत असतो. अभ्यास चालू आहे त्यांचा. आणि आम्ही गणपतीमध्ये भेटलो नव्हतो. त्यांच्या दोघींची सुकली होती, कस्तुरीची सुकली होती. तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. तेव्हा ह्या लोकांनी धमाल केलेली की नाही? धमाल केलेली. आता आम्ही अजून फटाके फोडणार आहोत. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ जो आहे भावीचा, त्याचा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. आणि आम्ही आशा करतो की दिवाळी तुमच्यासाठी खूप आनंदमय आणि सुखमय गेली असेल. तर असंच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आमच्यावरती असंच प्रेम करत राहा. थँक्यू.